स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या सेन्सेक्सच्या फ्लॅट क्लोजिंग नंतर उद्या सेन्सेक्सच्या विकली एक्सपायरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, सेन्सेक्सचे उद्याचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन आणि सेन्सेक्सच्या उद्याच्या एक्सपायरीच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सेन्सेक्सचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर सेन्सेक्सची जी क्लोजिंग आहे, ज्या पॉईंटवरती सेन्सेक्स ओपन झाला होता त्याच्यावरती 100 पॉईंटची क्लोजिंग झाली. त्याच्यामुळं सेन्सेक्सची तुम्ही जर आजची जर कॅन्डल जर बघितली तर सेन्सेक्सची डे कॅन्डल आपल्याला अशा प्रकारची बघायला मिळते. तर गेल्या काही दिवसाच्या फॉल नंतर सेन्सेक्समध्ये आपल्याला एका मेजर सायकोलॉजिकल लेवलवरती डोजे कॅन्डलचं फॉर्मेशन, डोजे कॅन्डलची क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे उद्याची जी एक्सपायरी आहे ही एक्सपायरी आपल्याला पॉझिटिव्ह एक्सपायरी बघायला मिळू शकते. पण त्यासाठी आपल्याला लेवल्स आयडेंटिफाय करणं आणि लेवल्स आपल्याला शोधणं खूप गरजेचं आहे. कारण सेन्सेक्स हे एक असा इंडेक्स आहे, या इंडेक्समध्ये तुम्ही एका कॅन्डलमध्येच खूप मोठा प्रॉफिट पण बनवू शकता. पण त्यासाठी तुमची एंट्री परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही जर सेन्सेक्समध्ये परफेक्ट जर एंट्री कॅप्चर जर केली तर तुम्हाला एकाच लॉटवरती पण चांगला फायदा होऊ शकतो. कारण सेन्सेक्समध्ये आपल्याला 500 हजार पॉईंटच्या मुवमेंट्स बघायला मिळत असतात आणि प्रीमियम पण आपल्याला फास्ट वाढताना दिसतात. त्याच्यामुळं सेन्सेक्समध्ये ट्रेड करणं थोडंफार कठीण देखील असतं. कारण ट्रेड जर तुमच्या अगेन्स्ट जर गेला, कारण सेन्सेक्सचा चार्ट थोडाफार डिले होतो. कारण तुम्ही जर असे जर तुम्ही ब्रोकरचे चार्ट जर वापरत असाल तर त्या ब्रोकरच्या चार्टवरती जो चार्ट असतो तो चार्टमध्ये आपल्याला थोडंफार डिले आणि थोडंफार लॅग आपल्याला बघायला मिळत असतो. त्याच्यामुळे एंट्री जी आहे ही एंट्री आयडेंटिफाय करणं थोडंफार कठीण होतं. कारण एखादी लेवल आपण जर डिस्कस केली तर ती लेवल सेन्सेस आपल्याला ब्रेक पण करताना दिसते. ब्रेक करून पुन्हा एकदा सेन्सेसमध्ये आपल्याला अशा प्रकारची क्लोजिंग बघायला मिळत असते. तर या कंडिशनमध्ये काय होतं, जे नवीन लोक असतात ती नवीन लोक ट्रॅप होतात. मोस्टली जे नवीन लोक आहेत ते सेन्सेक्सच्या इंडेक्समध्ये किंवा सेन्सेक्सच्या ऑप्शनमध्ये काय होतात, ट्रॅप होतात. त्याच्यामुळं तुम्हाला जर ट्रॅप पासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेट करावं लागेल सेन्सेक्समध्ये कॅन्डलस्टिक कशा बनतायत, किंवा सेन्सेक्स सोबत तुम्ही निफ्टीला ऑब्झर्व करू शकता. निफ्टीची मुवमेंट कशी होते निफ्टीला प्रेडिक्ट करून तुम्ही सेन्सेक्समध्ये ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. कारण सेन्सेक्स आणि निफ्टीचा तुम्ही जर चार्ट जर ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये ज्या प्रकारची मोमेंटम येते त्या प्रकारे आपल्याला सेन्सेक्समध्ये मोमेंटम बघायला मिळत असतो. त्याच्यामुळे सेन्सेक्सचा चार्ट जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डेफिनेटली निफ्टीचा चार्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि निफ्टी चार्टवरती बघून तुम्ही काय करू शकता, सेन्सेक्समध्ये एंट्री प्लॅन करू शकता. तर बघूया की उद्याचा सेन्सेक्सचा प्लॅन काय असायला हवा. तर सेन्सेक्सची क्लोजिंग जी आहे ती 81,900 वरती झालेली आहे. म्हणजेच 82,000 सायकोलॉजिकल लेवल जो आहे या लेवलच्या खाली सेन्सेक्सने 100 पॉईंट क्लोजिंग दिली. तर उद्याची ओपनिंग आपल्याला थोडीफार पॉझिटिव्ह अपेक्षित आहे. फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला उद्या सेन्सेक्समध्ये असणं अपेक्षित आहे. उद्याची ओपनिंग अशी आपल्याला बघायला मिळू शकते. तर सेन्सेक्सची ओपनिंग जर पॉझिटिव्ह झाली, म्हणजेच 82,100 82,200च्या आसपासची ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये हा जो 82,400चा जो रेजिस्टन्स लेवल आहे हा रेजिस्टन्स लेवल खूप महत्वाचा असेल. कारण या रेजिस्टन्स लेवलचा ब्रेकआउट जर केला तर डेफिनेटली आपण पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरतीच सेन्सेक्समध्ये इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपले 82,800 ते 83,000चे पण टार्गेट्स आपल्याला मॉर्निंगमध्येच 10-10:30 पर्यंत आपल्याला हे टार्गेट्स बघायला मिळू शकतात. जर सेन्सेक्सने आजच्या हायचा ब्रेकआउट केला तर, म्हणजेच 82,400चा. डाऊन साईडला कधी आपण ट्रेड प्लॅन करू, डाऊन साईडला जो 81,700 या लेवल, हा जो लेवल आहे 81,800चा जो लेवल आहे या लेवलच्या खाली सेन्सेक्स जर कॅन्डल क्लोजिंग देईल तर आपण इकडे छोटासा पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या पुढचे टार्गेट्स जे असतील ते एक्झॅक्टली 81,200 पर्यंत आपल्याला टार्गेट्स बघायला मिळतील. तर तुम्हाला सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो काही झोन आहे 82,000 ते 81,900 हा जो का 100 पॉईंटचा जो झोन आहे या झोनच्या वरती सेन्सेक्स जर होल्ड करेल तर आपल्याला कॉलसाठी जायचं आहे. आणि या झोनचा ब्रेकडाऊन जर निफ्टी सेन्सेक्स जर करेल तर आपण काय करू, तिकडे पुढ साईडचा ट्रेड प्लॅन करू. डाऊन साईडला आपल्याला 81,200 पर्यंत टार्गेट्स बघायला मिळू शकतात. 81,200 या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला तर नेक्स्ट टार्गेट जे मिळेल ते 81,000, त्याच्यानंतर 80,800 असे आपले डाऊन साईडचे सेन्सेक्सचे पुढचे टार्गेट्स असतील. ओके, तर आपला क्लिअर कट फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅनिंग डिस्कस केला. ओके, उद्याची ओपनिंग जर सेन्सेक्सची पॉझिटिव्ह झाली, पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर इकडे कुठे जर ओपनिंग झाली डे हायच्या आसपास, डे हायच्या आसपास किंवा डे हायच्या खाली जर ओपनिंग झाली
तर आपल्याला बघायचं की सेन्सेक्स खाली येतोय की नाही. जर सेन्सेक्स जर खाली जर आला तर क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट एक सपोर्टचं काम नक्कीच करेल. त्याच्यामुळे या दोनवरून आपल्याला सेन्सेक्स जर पुन्हा एकदा सपोर्ट घेताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंटच्या वरती आपण नक्कीच काय करू, कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करू. टार्गेट्स आपल्या असेल 82,400 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे मिळेल ते 82,800 असं आपलं अपसाईडचं नेक्स्ट टार्गेट असेल. तर सिंपल तुम्हाला गॅप अप ओपनिंग मध्ये जर सेन्सेक्स खाली आला तर डीप वरती आपल्याला काय करायचं आहे, कॉल थोडे आयडेंटिफाय करायचं आहे. पण जर सेन्सेक्स 81,800 या लेवलच्या खाली सेन्सेक्स जर ट्रेड करेल तर त्या कंडिशनमध्ये थोडंफार आपण प्राइस ऍक्शन बघू. निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर मिळाला तर आणि तरच आपल्याला काय करायचं आहे, 81,800 या लेवलच्या खाली पुट साईडला जायचं आहे. ब्रेकडाऊनवरती लगेच पुट ट्रेड प्लॅन करू नका. त्या लेवल 81,800 या लेवलचा ब्रेकडाऊन करू द्या. रिटेस्ट करून डाऊन साईडला जर प्राइस ऍक्शन जर बनलं तरच आपण तिकडे काय करू, पुटचा ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज गॅप अप ओपनिंग मध्ये आपण डीप वरती क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच तिकडे काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. पण जर गॅप अप ओपनिंग नंतर सरळ जर सेन्सेक्सने 82,400 या लेवलचा ब्रेकडाऊन जरी केला तरी देखील आपण तिकडे काय करू, सेन्सेक्स मध्ये कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले 82,800 ते 83,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकतात. ओके, तर हा आपला सिंपल आणि क्लिअर आपण इकडे प्लॅनिंग डिस्कस केला. उद्याची सेन्सेक्सची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली तर निगेटिव्ह ओपनिंग मध्ये 82,000 सायकोलॉजिकल लेवल जो आहे हा लेवल एक रेजिस्टन्स सारखा ऍक्ट होईल. त्याच्यामुळे 82,000 या लेवलच्या खाली सेन्सेक्स जर होल्ड करेल डाऊन साईडला तर 82,000च्या खाली आपण काय करू, सेन्सेक्स मध्ये पुढचा स्टेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 82,000 81,200 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकतात. कॉलचा डेट आपण कधी प्लॅन करू, कॉलचा डेट आपला गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर सेन्सेक्सने 82,000 हा जो 82,000चा लेवल जो आहे या लेवलचा ब्रेकआउट जर केला, ओके, ब्रेकआउट रिटेस्ट देन अपसाईड हे जर प्राइस ऍक्शन जर बनलं तर डेफिनेटली आपण इकडे काय करू, सेन्सेक्स मध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स तुमचे असतील 82,400 82,800 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला अपसाईडला मिळतील. तर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये 82,000चा सायकोलॉजिकल लेवल खूप महत्वाचा असेल. 82,000च्या सायकोलॉजिकल लेवलच्या वरती सेन्सेक्स जर ब्रेकआउट देऊन होल्ड करेल तर आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. 82,000च्या खाली सेन्सेक्स जर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये इकडे होल्ड करेल डाऊन साईडला तर आपण काय करू, निगेटिव्ह ट्रेड आयडेंटिफाय करू. ओके, तर हा आपला क्लिअर कट सेन्सेक्सचा एक्सपायरीचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.